Form of verbs or deflections in Marathi. Connecting two verbs. In Hindi we say खा के देख, करके जा, गा के सुना. Here we connected two verbs to indicate the sequence of action. In Marathi, we will suffix un to first verb to indicate continuation. Examples: बैठ के देख, बसून बघ, आके जा, येऊन जा. उसने आके देखा, त्याने येऊन बघितले. वह जाके जांचेगे, ते जाऊन तपासतील. हस के बोल, हसून बोल. Form of verb to indicate action is going on. In Hindi we say चलते चलते कहना, मैं गाना सुनते सुनते पढ़ता हूँ. Here in Hindi we append te to verb and say it twice, sunte sunte, chalte chalte, to indicate ongoing action. Similarly, in Marathi, we append ta to verb and say it twice. Examples: chalte chalte kah, चालता चालता सांग. मैं गाना सुनते सुनते पढ़ता हूँ. मी गाणे ऐकता ऐकता अभ्यास करतो. बोलते बोलते अचानक वह रुक गया. बोलता बोलता अचानक तो थांबला. Using different vibhaktis with verb. Verb is first appended with ण्या and then vibhakti is appended. For example, लिखने का समय, लिहिण्याची वेळ. यह सब बोलणे के साधन हैं. ही सगळी बोलण्याची साधने आहेत. उसके कहने पर हम गुस्सा हुए. त्याच्या बोलण्यावर आम्ही रागावलो. भीमसेन जी के गाने से उसे स्फूर्ती मिली. भीमसेनजींच्या गाण्यापासून त्याला स्फूर्ती मिळाली. सो हियर वर्ब्स लिहिणे, बोलणे, गाणे. सो वी मेड फर्स्ट इज लिहिण्या, बोलण्या, गाण्या, etc. and then added the vibhakti or preposition. लिहिण्याची, बोलण्याची, बोलण्यावर, गाण्यापासून, etc. Another way of षष्ठी vibhakti, that is लिखने का, बोलने का, can be formed in other way by adding form of ayacha to the verb, and the form is decided as per gender and multiplicity, that is as per the IEA A या E rule. Examples: verb डालना is in Marathi टाकणे. So डालने का, टाकायचा. डालने की, टाकायची. डालने का, टाकायचे. डालने के, टाकायचे. डालने की, टाकायच्या. डालने के, टाकायची. So this is masculine singular, पुल्लिंगी एकवचन, स्त्रीलिंगी एकवचन, नपुंसकलिंगी एकवचन, पुल्लिंगी बहुवचन, स्त्रीलिंगी बहुवचन, नपुंसकलिंगी अनेकवचन. An example: सुनने का, सुनने की, सुनने का. सुनने के, सुनने की, सुनने के. In Marathi it will be ऐकायचा, ऐकायची, ऐकायचे, ऐकायचे, ऐकायच्या, ऐकायची. Here listen, it is ऐकायची, ऐकायच्या, ऐकायची. Here we have used ch, and in these words we have used च. ऐकायचा, ऐकायचे, ऐकायचे. Examples will make it clear. सुनने का साधन, ऐकायचे साधन. मेरा रोज पहनने का कोट, माझा रोज घालायचा कोट. Creating noun to indicate doer of action. Creating noun to indicate doer of action. In Hindi we say सुनने वाला, गाने वाला.
In Marathi, such forms are created using form of anara. For example, सुनने वाला, ऐकणारा, गाणे वाला, गाणारा, सुनने वाली, ऐकणारी, गाणे वाली, गाणारी. Again, depending on gender and multiplicity of the object, different forms will be used following IEA AI rule. So forms will be ऐकणारा, ऐकणारी, ऐकणारे, ऐकणारे, ऐकणाऱ्या, ऐकणारी, गाणारा, गाणारी, गाणारे, गाणारे, गाणाऱ्या, गाणारी. For grammar details on other ways of creating adjectives from verb, please refer this lesson. To indicate that next action follows immediately after current action, in Hindi we say पैसा देते ही माल तुम्हारा हो जाएगा. यहाँ साइन करते ही तुम्हारी सर्विस चालू हो जाएगी. So we use form देते ही, करते ही. Such forms are created in Marathi by appending tats or appending lya to past tense form of verb and saying it twice. Example, करते ही, it can be said in Marathi as करताच or केल्या केल्या. बोलते ही, बोलताच और बोलल्या बोलल्या. सुनते ही, ऐकताच, ऐकल्या ऐकल्या. So पैसा देते ही माल तुम्हारा हो जाएगा. In Marathi we can say पैसा देताच माल तुमचा होऊन जाईल. और पैसा दिल्या दिल्या माल तुमचा होऊन जाईल. यहाँ साइन करते ही तुम्हारी सर्विस चालू हो जाएगी. इथे साइन करताच तुमची सर्विस चालू होईल. और इथे साइन केल्या केल्या तुमची सर्विस सुरू होईल. थँक यू.